हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दी माय यूट्यूब चॅनल. आणि आजचा ब्लॉग आहे जयंतीचा. सो इथं तुम्ही बघू शकता की ती मस्त सगळी तयारी चालू आहे. पताके लावतात ते, आणि पताके लावल्यानंतर 12 वाजता आम्ही सगळ्यांनी मस्त फटाके फोडले. आणि फटाके फोडल्यानंतर आम्ही गेलो मस्त नाचायला. आणि डीजेचा आवाज, डीजे नव्हता ॲक्च्युली, स्पीकर होता घरातला, त्याचा आवाज कमी होता, पण आम्हाला नाचायचं होतं. तरी आम्ही खूप नाचलो, 1-2 वाजेपर्यंत नाचलो. आणि घरी आल्यावर मी मम्मीच्या हातावर मेहंदी काढली मस्त. सो गाईज, इथं आम्ही सगळे जेवणाची तयारी करत होतो, कारण की आजचं जेवण आमच्याकडून होतं बिल्डिंगला पूर्ण. आणि सगळेच तयारीला लागले होते, मी, मम्मी, बहीण, भाऊ, पप्पा. आणि पप्पा करत होते दोन्ही काम. म्हणजे बाहेर जे आमच्या सोसायटीच्या बाहेर ती जागा असते ना, तिथे पाणी वगैरे टाकलं, कारण की पप्पाने एक कॉम्पिटिशन ठेवलेला रांगोळीचा. आणि इथं सगळे रांगोळी काढत होते मस्तपैकी, छान छान रांगोळी. आणि जो चांगली रांगोळी काढेल त्याला प्राईज होतं. सो इथं सर्वांनी सुरुवात केली मस्तपैकी रांगोळी काढायला. झाली का रांगोळी? आता सुरुवात केलेली आहे मी. सुंदर आहे रांगोळी तुमची हो. बघून नव्हता काढायचा. काय करतो? 6 किलो पुढे भरलेला पूर्ण. प्रत्येक जाऊ नको. सो गाईज, इथं सर्वांच्या रांगोळी काढून झालेल्या आहे. मस्त सुंदर सुंदर रांगोळी काढल्या, तुम्ही बघू शकता. इथे कुठला कलर देणार आहे? तयारी नाही करायची का? आता तयारी मी नंतर करेन. सो गाईज, आता आम्ही तयारी करतोय सगळे, कारण की आता बरेच सगळे कामं जेवण झाले आणि आता प्रोग्राम चालू आहे. सो मी तयारी करते. चलो. गाईज, माझी पूर्ण तयारी झाले आणि मी खूप सुंदर दिसते. आय नो, मी स्वतःची तारीफ करते, पण मी तुम्हाला माझा डायरेक्ट फुल लुक दाखवेन, असा लुक दाखवणार नाही. सो चला, आता प्रोग्राम चालू होईल. आता वंदना घेतली सगळे, आणि ह्याच्यानंतर मी अजूनही एक साडी घालणार आहे, कारण की म्हणजे डान्स. सो ते बघा तुम्ही. सो चलो, आपण भेटूयात पुढे. कोणी केला असेल विचारत माझ्या बहिणीने. खूप पसारा आहे गाईस, तरी मी खूप पसारा आवडला, तरी पण घाण करतो. आणि आमचं जेवण पण मस्त रेडी झालं आहे, ते पण तुम्हाला दाखवते. चला बघूया. गाईस, तुम्ही माझी व्हिडिओ बघितली का? इंस्टाला नसेल बघितली तर लवकर जाऊन बघा. आणि माझी व्हिडिओ ह्यांनी एडिट केले, एकदम मस्त एडिट केले, आणि व्हिडिओ पण हेच काढले. फक्त मी त्या व्हिडिओमध्ये होते काय भाई येतं. तर तुम्ही नसेल बघितली तर लवकर जाऊन बघा, लाईक करा. आणि माझं पूर्ण क्रेडिट ह्याला जातं, आणि ब्लॉगचं पण ह्याला जातं. गाईज, आम्ही मॅचिंग केली आणि आम्हाला कंटाळा आलाय. दुपारपासून जेवलो नाही, काही नाही. इझीच होतो, झोपलो पण नाही. आणि डायरेक्ट आता उद्या अख्खा दिवस झोपणार आहे. पण आता आमचा डान्स आहे. आणि गाईज, या साडीने आम्हाला नको केलाय. असं वाटतं कधी डान्स होता आणि कधी काढून फेकून देतो. आता तुम्ही लवकरच आहे. वंदना झालं लगेच डान्स. पहिला आमचाच आहे, सो काय प्रॉब्लेम नाही. आणि लगेच साडी काढून फेकून बिकून लगेच दुसरा लुक बघायसाठी रेडी. सो गाईज, इथं सगळ्यांचा मस्तपैकी स्वागत केला. मम्मीने फुलदस्ते दिले, किती सुंदर वाटतात ते. सो गाईज, आमच्या प्रोग्रामची सुरुवात या काकींच्या गाण्यांपासून झाली. आणि काकी खूप सुंदर गाणं बोलत होते. आता आमचा डान्स आहे, आणि आम्हाला असं झालं साडी कधी काढतो, पण आमचा डान्स आहे. आणि खूप म्हणजे प्रॅक्टिस झालेली नाही आहे डान्सची. आम्ही एक दिवस आधी असं ठरवलं की लाईक स्टार्टिंगला समजून काहीतरी नवीन पाहिजे, पण आता भीती वाटते डान्स करायला खूप जास्त आहे बघा. आणि एक मेंबर
कटआउट होतं, डायरेक्ट कटआउट. डायरेक्ट कट होतं ते पाणीमध्ये चुकणार आहे आम्हाला माहिती हां. पण तरी ट्राय कर. तरी आम्ही नाही ते झुके. नाचायला नाही लाजत. So चला आता डान्स बघू. सो गाईज, तुम्हाला असं वाटतं माझा पचका नसेल झाला, माझा खूप मोठा पचका झाला. कारण की आम्ही नाचता नाचता माझी बहीण तर डायरेक्ट बाहेर गेली, कारण की तिला स्मोकच्या त्या गुलुगुलू वाफामुळं तिला ते काही सहन नाही झालं, म्हणून ती डायरेक्ट बाहेर गेली. तर मी एकटीच नाचवते आणि पहिला डान्स होता तर मी खूप कापत होती, तर मी काय नाचलीच नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर आम्ही डान्स करता करता कोणी व्हिडिओ पण नाही काढली. आता काय बोलू गाईज, पण हे तर जाऊ द्या, अजून पुढं खूप मस्त डान्स केले मी, सगळ्यांना खूप आवडला. ते बघायसाठी स्टे ट्यून. बाय बाय गाईज. आता आम्ही सेकंड लुकची तयारी करतो, सेकंड डान्सची. आम्ही पहिला डान्स केला आणि त्या स्प्रेमुळे आमचा डायरेक्ट वाट लागली. डायरेक्ट एक डान्सच्या बाहेर एक एकटी डान्स कापत कापत करत होती. सो आता आम्ही दुसरा लुक करतो. आमच्या सेकंड डान्सच्या पहिले इथं मस्त छोट्या पोरांनी डान्स केले, सुंदर सुंदर. आमच्या आतूची बारी आहे. शिकवल तुला, शिकू ना. तुम्हाला असं वाटत असेल की सगळे अर्धे अर्धे क्लिप आहेत, पण ॲक्च्युली आम्ही सगळे खूप एन्जॉय करण्यामध्ये बिझी होतो आणि कॉपीराईटचा पण इश्यू आहे, सो टाकू पण नाही शकत. आता आमचा सेकंड डान्स आहे आणि सेकंड डान्समध्ये मी, मम्मी आणि माझी दीदी. सो तो डान्स आता आम्ही खूप चांगला करू याची मला गॅरंटी आहे. तो तुम्ही बघा. चला. आमचा डान्स झाला आहे आणि प्रोग्राम झाला आहे आणि पापड खूप भूक लागले, सकाळपासून जेवली नाही आणि डान्स खूप भारी होता असे सगळे बोलतात. तर मी माझा डान्स अजून बघितला नाही, पण आता आम्ही जेवण घेतो कारण की आमच्या घरी मम्मीने जेवण बनवलं आहे. सो तुम्हाला दाखवते पापड पडला. प्रश्नांची म्हणजे माझ्या पप्पाने एक गेम ठेवला आहे, लाईक क्वेश्चन अँड आन्सर. सो आता त्याची कोण जिंकतो. तुला येतात का एक तरी प्रश्नांची प्रश्न करू दे. काय करू नको कच्च्या खूप हुशार नाही. पहिला क्वेश्चन पहिला क्वेश्चन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फुल नेम काय? तू पहिला उचललेला ना. मी सगळ्यात पहिला उचललेला पण मला नाही घेतलं यांचं बोलवलं ना. मला मी एक कलाकार दाखवते. इथं गेम चालू, सगळे गेम चालू मला दाखवते. आणि आमच्यामध्ये एक असा मुलगा आहे तो इथे जेवतोय. वा, कुठे जायचं? इथे गाईज प्रोग्राम चाललाय आणि हे बघा, आणि तो जेवतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कोणत्या देवीच्या नावावरून ठरले?
उत्तर आहे शिवाई देवी. व्हेरी गुड. काही लोक इथे चिटिंग करत आहेत. तुम्हाला दाखवते कोण ते. गाईज काही लोक इथे चिटिंग करत आहेत. असे छपरी लोक चॅट जीपीटी यूज करतात ते बघा. नॉलेज असायला लागतं. नॉलेज आणि चॅट जीपीटी यूज करतात ते. लक्ष द्या माझ्याकडे. काय हो मला सांगा. गौतम बुद्धांच्या उपदेशाची भूल. प्रश्न रिपीट करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले वैचारिक गुरु कोणाला मानले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वैचारिक गुरु छत्रपती शिवाजी महाराजांना मानले. हे उत्तर चुकीचं आहे. नेक्स्ट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागी स्वतःचे बलिदान देणारे वीर हे कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागी स्वतःचे बलिदान देणारे वीर कोण होते? तीन पहिले आहेत मग ते. बोल बोल बोल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागी स्वतःचे बलिदान देणारे वीर होते शिवाकाशी. कर्मा पार्टी. आमचं जेवणाची लाईन बघूया. ही डाळ. 14 एप्रिल हा दिवस या पुऱ्या आम्ही फ्री बनवल्या आहेत स्पेशल. नाही हाय करा. हाय जगभरात हाय करा. हाय साजरा केला जातो. लोकांना जेवण एवढा आवडला की लोकांना म्हणजे आता आम्ही परत पुऱ्या पण बनवल्या. भात पण संपला. लोकांनी सगळ्यांनी डबल जेवण घेतला. आता भात आणलाय. काय करूया? आणि आता खूप मजा केली आम्ही खूप. आणि अजून बाकी करणार आहे. फोटो काढायचे खूप काय करायचे. आणि बघा आमची हा तर आता बक्षीस भेटणार आहे. तर बघू काय बक्षीस भेटणार आहे. ती बोलते तो हा बोलतोय की आता लिपसिंग करणार फक्त आणि नंतरला ऑडिओ टाकून एडिट करणार. काय बोलणार आहे माझ्याबद्दल? भाई वडकी भाई वडकी. लिपसिंग करा नंतर ऑडिओ टाकेल असा. ज्याने त्याने नृत्य केलं. म्हणजे मला वाटलं आता तू लिपसिंग करते. कार्यक्रमाची शोभा वाढवली. असे छपरी लोक भेटत राहतात. बघत राहतात. नेक्स्ट. काही मस्त डिस्ट्रीब्युटिंग चालेल गिफ्ट.
आणि आता बघू काय कोणाला भेटलं कसं काय. माझा आवाज बसलाय. खूप मेहनत केली, नेक्स्ट प्राइज है खूप तिची वी कॅन से तयारी सेकंड चालू प्राइज होती ह्या दिवसासाठी. रुद्राक्ष पवार. जोरदार क्या बात आहे, क्या बात आहे. मी नाही, रोहिणी यशवंत ताईने खूप छान डान्स केला आहे आणि त्यांनी दिवसभर आपले कामं करून त्यांनी इतके एनर्जेटिक परफॉर्मन्स केला आहे. खरंच रोहिणी ताई खूप छान डान्स केला, तुम्ही माझ्यापेक्षा खूप छान. क्यों क्यों नफरत है आपको उनसे? वही चले साहब एक फोटो निकालो फोटो. जाधव साहेब सो गाईज आमचा प्रोग्राम एंडअप झाला आहे आणि सगळ्यांना आम्ही म्हणजे ठरवलेलंच की बक्षीस सगळ्यांना भेटलं पाहिजे. सो सगळ्यांना भेटले. तर आता आम्ही लोक सगळे जेवू आणि आम्हाला अजून नाचायचे गाईज पण नाचूनच देत नाही कारण की आता 2 का 1 वाजलेत. सो आम्हाला नाचूनच देत नाही. आम्हाला नाचायचे गाईज मज्जा अजून खूप मजा करायची. आता स्पीकर बंद केला आणि आता आम्ही जेवू, फोटो वगैरे काढू थोडेसे आणि तुम्हाला भेटेल सगळं. गाईज आता कपडे वगैरे चेंज करतो आणि आम्ही जेवण घेतो. तू जेवली का? हो जेवली. तू जेवलीस? नाही ना. कसा वाटला गिफ्ट दाखवलंच नाही तू. दाखव तुझा गिफ्ट दाखव. गाईस दाखवते तुम्हाला आता. तू गाईस ही माझी बुक आहे. अजून काय भेटला? इथं खाली दाखव ना. खाली आमचा घर काय खूप घाण. आता सगळं साफसफाई करायचं कारण की घरात जेवण होतं. आम्ही सकाळपासून जेवलो पण नाही. गाईस बघा माझं सामान. ही बुक, शॉर्पनर, स्केच कलर, क्ले, इरेझर. गाईस टायमाला इरेझरला काही यूज नाही करणार आहे. आमच्या शाळेत नाही चालत तरी बघा आता ट्युशनमध्ये घेऊन जायचं. पेन्सिल कलर, चॉक कलर. गाईस चॉक आम्हाला तर विषय चालतच नाही. चॉक गाईस पेन्सिल. ये आता याचा रोज उपयोग करशील ना स्कूलला घेऊन जा. गाईज उद्घाटन पण केलं आहे बघा. माझं नाहीये. मग गाईज फ्रेश झाले. आता जेवू आणि झोपू. शाम झोप येते पण आता पण गाणं लावलं तरी आम्ही नाचू. प्रातःकाल 3 बजे. तो गाईज आमचं जेवण झालं आणि आम्ही आता सगळ्या मस्त बाहेर बसलो असंच गप्पा मारायला. बघा आंघोळ बिंघोळ कर. हे बघा आमच्यात खूप एनर्जी. आता पण गाणे लावले तर आम्ही नाचू. फक्त झोप. चेहरा आमचा दिसत असेल खुश तुम्हाला पण एनर्जी ठुसून आहे आमच्या अजून पण. आम्ही नाचणार आहे. मज्जा मजा. मग फक्त स्पीकर अलाउड नाही म्हणून. नाही तर आता स्पीकर लावून नाचला असतो. गाण्यावर नाचतो. गरबा खेळायचा का मोबाईल मध्ये ठेव. हा हे गरबा खेळायचा का मोबाईल मध्ये ठेवून. आमची फिरली अजून येतील. अजून सगळे येतं ते काम करू. चलो गोरा आलाय पण ही मला काळा दाखवणार. सो गाईज आता आम्ही चोरचिट्टी खेळलो रात्रीच्या 3 वाजता कारण की ते बरोबर नव्हते आणि बघा आम्ही चिट्ट्या बनवल्या. चुप. ते पागल लोक मला ब्लॉगच बनवून नाही देत. काय करू मग मला 10 वेळा ब्लॉग बनवायला लागतो. थर्ड टेक बंद कर वापस से. नाही आता हा लास्ट. झाला पाहिजे कॅमेरा ऍक्शन. वन टेक मध्ये विषय झाला. गरम फेकत आहे मी. फेकलं. फेकत आहे मी. 3, 2, 1 गो. शेकिंग नाही